वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण. संदीप क्षीरसागरांचा मोठा आरोप. वाल्मिक कराड याला पहिल्या दिवसापासून संरक्षण आहे. माध्यमात काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अमेरिकेतील सिम कार्ड असल्याचं समोर आले, त्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत हे लक्षात येतं. त्याला अटक व्हायला किती उशीर झाला. अटक होऊन सुद्धा कटकारस्थानमध्ये अजूनही नाव घेतलेलं नाही. एकतर मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे हे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. बीडमध्ये आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी समाज माध्यमांसोबत संवाद साधला आणि यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराड याच्या विरोधात मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SITने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे आणि दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर होतोय त्या पद्धतीने प्रशासनासमोर जातोय आणि लॉकअपमध्ये त्याच्या अंगावरील गमजा तसाच आहे. त्याच्यापर्यंत तपास आला की जाग्यावर थांबतो. या प्रकरणात त्याचा CDR तपासला तर सर्व गोष्टी समोर येतील, असा दावा संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेला आहे. या प्रकरणात ज्या पद्धतीनं त्याची संपत्ती बाहेर येत आहे त्या पद्धतीत EDने तपास करायला हवा. EDने व्यवहार बघितले तर सर्व गोष्टी समोर येतील, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. हे बघा, त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे. ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत. अटक व्हायला उशीर झाली. अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कटकारस्थान आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही. म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं. ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गमजा, तो हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते. फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.